हाय मैत्रिणींनो, हे पहा आमच्या घरी कोण आलं आहे राहायला. सध्या त्यांचं घर चालू आहे बांधायचं. हे पहा, माणसाला तरी शिकावं लागतं घर कसं बांधायचं ते. पण हे पहा, मुके प्राणी पक्षी किती छान प्रकारे घर बांधत आहे. मी खिडकी उघडली नाही कारण की नको डिस्टर्ब व्हायला म्हणून. हे पहा किती छान घर बांधायचं चालू आहे. यामध्ये 2 चिमण्या आहेत वाटतं. एक चिमणी आणून देते गवताचा पाला काड्या आणि एक चिमणी आतमध्ये बांधत आहे घर एकदम छान प्रकारे. खिडकीच्या साईडला मोकळं ठेवलं आहे तिने आणि पलीकडून सगळं पॅक करून ठेवलं आहे व येण्यासाठी छोटीशी जागा दिसत आहे या खिडकीच्या पलीकडे. मी तुम्हाला पलीकडून दाखवणारच आहे, परंतु त्या चिमण्या उडून जातील म्हणून मी खिडकी उघडली नाही, परंतु पलीकडून थोडंसं दाखवणार आहे. हे पहा, हे पहा, आतून त्यांनी गवताचा पाला मऊ टाकलेला आहे व बाहेरून कडक काड्या लावलेल्या आहेत. एकदम छान प्रकारे कसल्याही प्रकारे बाहेरून मऊ केलं नाही, फक्त आतमधून मऊ व इथून असं छोटंसं बेड केलेलं आहे जायला आतमध्ये. आतमध्ये एकदम छान, हात नको लावायला, छान प्रकारे असं पावसामुळे वाचवण्यासाठी घर तयार केलं आहे आमच्या घरी. आता आम्हाला ही जाळी कडेपर्यंत नेता येणार नाही, कारण की पक्ष्यांना जपायचं म्हटल्यावर आपल्यालाही थोडंसं समजून घ्यावं लागेलच. मागच्या वेळेस असंच एक आमच्या दुसऱ्या खिडकीत घर बनवलं होतं व चिमणीने त्यामध्ये अंडी घातली होती. चला तुम्हाला दाखवते. हे पहा, ह्या खिडकीमध्ये तिने घर बनवलं होतं आणि त्यामध्ये अंडी देखील घातली होती, परंतु 1 महिनाभर त्या चिमणीने इथे वास्तव्य केलं आणि नंतर ते घर आणि त्या घरातील अंडी ही तशीच ठेवली व ती परत आलीच नाही 1 महिन्यानंतर. बहुतेक ती काहीतरी मरण पावली असेल, नाहीतर काही दुर्घटना घडली असेल तिच्यासोबत. बहुतेक ती परत आलीच नाही, कधीच आली नाही. मग आम्ही आत्ता मागच्या वर्षी घर बनवलं होतं पावसाळ्याच्या याच्या वेळेस आणि मग आम्ही आत्ताच ते घर काढून टाकलं. खूप वाट पाहिली आम्ही तिची, पण ती नाही आली. मग ते घर आम्ही काढून टाकलं व आता ह्याही पावसाळ्यात आमच्या ह्या दुसऱ्या खिडकीत चिमणीने घर बनवलं आहे. त्यांनीही त्यांची अंडीतून अंडी घातली असतील तर त्यातील पिल्लंही त्यांनी त्यांच्यासोबत घेऊन जावीत व ठेवू नये. आम्ही मागच्या वेळेस ती अंडीही आणि घरही काढून फेकून दिलं. ह्यावेळेस 1 वर्ष झाल्यामुळे वाट पाहून तर आता तसं करू नये. हे पहा, आतमध्ये जाण्यासाठी बनवलं आहे खूप छान आणि आतमधून आम्हाला घराच्या आतमधून खूप छान त्यांचा चिवचिव आवाज येतो. खूप छान वाटतं असे प्राणी आपल्यासोबत पक्षी राहतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व तुम्ही असेच पक्षी जपा.